मित्रांनो, SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल GD साठी 39,000 पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये मी BSF, CISF, CRPF, SSB अशा वेगवेगळ्या फोर्सेसमध्ये अर्ज करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये यासाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. सर्वात प्रथम तुम्ही कॉन्स्टेबल GDची नोटीस बघू शकता. या भरतीसाठी 5 सप्टेंबरला ॲप्लिकेशन चालू झाले आहे आणि 14 ऑक्टोबर याची लास्ट डेट आहे. यानंतर खाली पे स्केल दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला NCB पोस्टसाठी 56,000 पर्यंत पेमेंट आहे, तर अदर पोस्टसाठी 69,000 पर्यंत पेमेंट दिले जाणार आहे. त्यानंतर या टेबलमध्ये कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या फोर्सेससाठी वॅकन्सी दिलेल्या आहेत. यानंतर तुमची नॅशनॅलिटी इंडियन असणे गरजेचे आहे. तसेच तुमचे वय 18 ते 23च्या दरम्यान पाहिजे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये 10वी पास असणे गरजेचे आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फक्त 100 रुपये फी आहे. यानंतर परीक्षेसाठी तुम्ही एक्झामिनेशन सेंटर्स बघू शकता. रिजननुसार वेगवेगळे सेंटर्स आहेत. या नोटीसची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे एक्झाम सेंटर्स बघू शकता. यानंतर एक्झामिनेशन स्कीम बघू शकता. कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी 20 प्रश्न, त्यासाठी 40 मार्क्स आहेत. तसेच जनरल नॉलेज अँड अवेअरनेस, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, इंग्लिश व हिंदीसाठी सुद्धा प्रत्येकी 20 प्रश्न आणि त्यासाठी 40 गुण असणार आहे. तसेच यामध्ये फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट असणार आहे. मेलसाठी हाईट 170 सेंटीमीटर तर फिमेलसाठी 157 सेंटीमीटर हाईट पाहिजे. तसेच टेस्ट 80 सेंटीमीटर आणि एक्सपान्शन 5 सेंटीमीटर पाहिजे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला SSCच्या या पोर्टलवर यायचे आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑर रजिस्टर या बटनावर क्लिक करायचे आहे. यानंतर लॉग इन विंडो ओपन होईल. यामध्ये SSCचे रजिस्ट्रेशन तुम्ही केले नसेल तर रजिस्ट्रेशन कसे करायचे याच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही व्हिडिओ बघून संपूर्ण रजिस्ट्रेशन करू शकता. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले असेल तर युजर नेममध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. त्यानंतर खाली तुमचा पासवर्ड टाका व कॅप्चा टाकून लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन केल्यावर कॅन्डिडेट डॅशबोर्ड ओपन होईल. खाली लाईव्ह एक्झामिनेशनमध्ये कॉन्स्टेबल GDची वॅकन्सी दाखवली आहे. अप्लाय करण्यासाठी खाली अप्लाय बटनावर क्लिक करा. त्यानंतर येथे इन्स्ट्रक्शन्स दाखवले आहेत. इन्स्ट्रक्शन्स वाचून झाल्यावर खाली फिल फॉर्म बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमची पर्सनल डिटेल्स ओपन होईल. त्यामध्ये तुमची सर्व माहिती चेक करा व नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येईल, त्यावर ओके करा. त्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचे हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचे आहे. यामध्ये 10वी, 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे तुमचे झाले असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर खाली इन्फॉर्मेशन आधीच भरलेली आहे. त्यानंतर खाली पर्सेंटेजमध्ये तुमचे पर्सेंटेज टाकायचे. जर तुम्ही 10वीची एक्झाम कोविड-19मध्ये म्हणजेच 2020 किंवा 21मध्ये दिली असेल आणि मार्कशीटमध्ये पर्सेंटेज नसेल तर NA टाका. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. सक्सेस एज्युकेशन डिटेल्स सेव्हड सक्सेसफुलीचा मेसेज तुम्हाला दिसेल, यावर ओके करा. त्यानंतर आर्म फोर्सेसमध्ये सर्व्हिस करत असाल तर येस सिलेक्ट करा व तुमची डेट ऑफ जॉईनिंग आणि डेट ऑफ डिस्चार्ज सिलेक्ट करा. आणि जर
सर्व्हिस करत नसाल तर नो सिलेक्ट करा. त्यानंतर वयामध्ये सूट पाहिजे असेल तर यस करा व खाली तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा. आणि जर सूट नसेल पाहिजे तर नो सिलेक्ट करा. नंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन पुढील जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी द्यायची असेल तर यस सिलेक्ट करा, नाहीतर नो करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर सक्सेस ॲडिशनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज तुम्हाला दिसेल, यावर ओके करा. त्यानंतर प्रेफरन्स ऑफ एक्झामिनेशन सेंटरमध्ये एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचे आहे. यासाठी प्रेफरन्स 1मध्ये तुम्हाला सर्वात जवळची जे सेंटर असेल ते सिलेक्ट करा. तसेच त्यानंतर तुमचा सेकंड आणि थर्ड प्रेफरन्स सिलेक्ट करा. त्यानंतर एक्झामिनेशन लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. यामध्ये हिंदी, इंग्लिश असे वेगवेगळे ऑप्शन आहे. यापैकी एक सिलेक्ट करा. त्यानंतर खाली पुन्हा लँग्वेज व्हेरीफाय करा. त्यानंतर तुमच्याकडे जर NCCचे सर्टिफिकेट असेल तर येस सिलेक्ट करा व खाली सर्टिफिकेटचा टाईप सिलेक्ट करा. व जर सर्टिफिकेट नसेल तर सिम्पली नो सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही जर कोणत्या खेळात जिल्हा, राज्य किंवा देश पातळीवर सहभागी झाला असाल तर येस सिलेक्ट करा. त्यानंतर खाली त्या खेळाचे नाव सिलेक्ट करा. आणि जर सहभागी झाला नसाल तर नो सिलेक्ट करा. यानंतर तुमचे राज्य सिलेक्ट करायचे आहे. जे असेल ते सिलेक्ट करा व त्यानंतर पुन्हा व्हेरीफाय करा. तसेच तुमचा जिल्हा सिलेक्ट करा व पुन्हा जिल्हा व्हेरीफाय करा. त्यानंतर हॅव यू मायग्रेटेड फ्रॉम द स्टेट ऑर UT ऑफ युअर ओरिजिन स्टेट ऑफ युअर डोमिसाईल. म्हणजेच तुम्ही जर तुमच्या मूळ राज्यातून दुसऱ्या राज्यात आला असाल तर यस सिलेक्ट करा. त्यानंतर वेदर यू वूड लाईक टू अवेल बेनिफिट्स ऑफ रिझर्वेशन फ्रॉम द स्टेट ऑर UT ऑफ युअर ओरिजिन. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा फायदा घ्यायचा असेल तर यस करा. त्यासाठी तुमच्याकडे तुमच्या कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्यानंतर खाली तुमचे मूळ राज्य व खाली जिल्हा सिलेक्ट करा. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला तुमच्या कास्टचा फायदा घेता येणार नाही. यामध्ये तुम्ही नो सिलेक्ट करा. आणि जर तुम्ही तुमच्याच मूळ राज्यात असाल तर सिम्पली नो सिलेक्ट करा. त्यानंतर खालचे ऑप्शन तुमचे ऑलरेडी सिलेक्टेड आहे. त्यानंतर खाली वेगवेगळ्या पोस्टसाठी प्रेफरन्स द्यायचा आहे. या पोस्ट मला नोटीसच्या PDF मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर जर BSFसाठी तुम्हाला पहिला प्रेफरन्स द्यायचा असेल तर पहिल्या बॉक्समध्ये A कोड टाका. तसेच CISFसाठी B तर CRPFसाठी C कोड आहे. असे वेगवेगळे कोड दिलेले आहेत. तर तुम्हाला ज्या पोस्टसाठी आधी प्रेफरन्स द्यायचा त्याचा कोड आधी टाका. त्यानंतर प्रेफरन्सनुसार कोड टाका. त्यानंतर तुम्हाला पुन्हा प्रेफरन्स व्हेरीफाय करायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचरचा ऑप्शन आहे. यामध्ये फोटो काढण्यासाठी कॅप्च्युअर लाईव्ह फोटोवर क्लिक करून तुमचा लाईव्ह फोटो काढू शकता किंवा खाली दिलेला QR कोड स्कॅन करून प्ले स्टोअरवरून MySCC नावाचे ॲप डाउनलोड करा व त्यानंतर ॲपमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा व त्यानंतर फोटो कॅप्चरचा ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करून तुमचा फोटो काढू शकता. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे. यामध्ये क्लिक हेअर टू रीड या लिंकवर क्लिक करून सिग्नेचरसाठी गाईडलाईन्स बघू शकता. यामध्ये बघू शकता तुम्हाला छोट्या बॉक्समध्ये साईन करून त्याचा फोटो घ्यायचा आहे. खाली बघू शकता अशा प्रकारे बॉक्समध्ये तुमची साईन पाहिजे, नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तसेच फोटोची साईज तुम्हाला 10 KB ते 20 KBच्या दरम्यान पाहिजे व
फोटो JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तर साईज चेंज करण्यासाठी तुम्हाला आय एम रिसायझर या वेबसाईटवर यायचे आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर येथे सिग्नेचरचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर युनिटमध्ये सेंटीमीटर सिलेक्ट करा व विड्थमध्ये 6 सेंटीमीटर व हाईट 2 सेंटीमीटर टाका. त्यानंतर फॉर्मॅट JPG सिलेक्ट करा. त्यानंतर खाली फाईल साईज 15 KB टाका व त्यानंतर डाउनलोडवर क्लिक करा. त्यानंतर डाउनलोड केलेली सिग्नेचर येथे अपलोड सिग्नेचर बटनावर क्लिक करून अपलोड करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर प्रिव्ह्यूचा ऑप्शन ओपन होईल. तुमची माहिती चेक करू शकता. काही चूक असल्यास बॅक करून एडिट करा. तसेच बरोबर असल्यास सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. शेवटी डिक्लेरेशनचे पेज ओपन होईल. यामध्ये टर्म्स अँड कंडिशन वाचून आय ॲग्रीवर क्लिक करा व खाली कॅप्चा टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होईल. त्यानंतर पेमेंटचा ऑप्शन असल्यास पेमेंट करून तुमची प्रिंट सेव्ह करा किंवा पेमेंटचा ऑप्शन नसल्यास प्रिंट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करून तुमची प्रिंट सेव्ह करा. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.